सर्वेश धावबाद. बॅटिंग साठी येतोय तो शुभम पगार मॅन फ्रॉम शिर्डी. चौकार शुभम पगारच्या बॅट मधून आलाय तो खणखणीत असा चौकार. आणि लालचा उत्कृष्ट असा कमबॅक. निर्धाव चेंडू आणि शुभमने मारलाय असा खणखणीत असा षटकार. एक बॉल बाकी. वाईड अतिरिक्त धाव. एक धावेच्या समाप्तीनंतर 17 धावा. गोलंदाजीसाठी आलाय तो तेजस. दुसरं षटक घेऊन आपल्या टीम साठी. आणि निर्धाव चेंडू. आणि गुरुच्या बॅट मधून आलाय चौकार. गुरुला जास्त वेळ शांत नाही ठेवू शकत. चौकार नंतर सिंगल. स्ट्राइक वर आलाय तो शुभम. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा. या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त 5 धावा. बघू आता या ओव्हर मध्ये काय होतं ते. बॉलर नेम बॉलिंग साठी आला हितेश पटेल. आणि गुरुची विकेट रितेशला. कॅच घेतलाय सागरने. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा फॅन. बॅटिंग साठी आलाय सनी. निर्धाव चेंडू रितेशचा. आणि सनी भोकरेचा खणखणीत असा चौकार. चौकार नंतर सिंगल. स्ट्राइक वर आलाय तो शुभम पगार मॅन फ्रॉम शिर्डी. काहीसा स्टेप आउट करून शॉट मारण्याचा प्रयत्न शुभमचा पण अतिरिक्त धाव. वाईड चेंडू आणि कॅच सुटलेला आहे रितेश कडून. आणि इथं धावबाद झालाय तो सनी. काहीच मिसस्टँडिंग झालीये शुभमानी. एक बॉल बाकी.
रोहित एक बॉल बाकी. 29 धावा. बॅटिंग साठी आलाय तो सुशांत गोंदकर. आपल्या टीम साठी 4थं षटक घेऊन आलाय तो रोहित शर्मा. आणि रितेशचा आणखी एक डायरेक्ट हिट. शुभम पगार धावबाद झालेला आहे. नवीन बॅट्समन पंकज. रितेशच्या हातामध्ये काहीच धाव चोरणं अवघडच झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट हिट. आतापर्यंत 3-4 फलंदाज त्यांनी माघारी पाठवले. नो बॉल फ्री हिट रोहित शर्मा. आणि फ्री हिटचा फायदा उठवता आलेला नाही सुशांतला. आणखी एक निर्धाव चेंडू. आणि स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नात सुशांत एसटी चित झालेला आहे. गुड किपिंग तेजस कडून. जर्सी नंबर 01. बॅटिंग साठी आलाय तो पियुष वाबळे, मॅन फ्रॉम कोपरगाव. लास्ट बॉल. आणि शेवटच्या बॉलवर मारलाय तो चौकार पियुषने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली रोहित शर्माने. एक रोहित शर्मा टीम इंडिया साठी ओपनिंगला बॅटिंग करतो आणि एक रोहित शर्मा नाशिकच्या टीम साठी गोलंदाजी करत आहे. तेजस गायकवाड वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन आपल्या टीम साठी आलाय तो तेजस. आणि पियुषचा खणखणीत असा षटकार. व्हॉट अ शॉट पियुष. आणि तेजसचा कमबॅक. आणि डायरेक्ट हिट. पियुष धावबाद झालेला आहे. लालचा लाल थ्रो. पियुष धावबाद. मॅन फ्रॉम कोपरगाव गेला. परत मॅन फ्रॉम कोपरगावाला उत्कर्ष काला. एक चोरटी धाव घेताना पंकज. स्ट्राइक वर आलाय तो उत्कर्ष, जर्सी नंबर 18, विराट कोहली फॅन. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा. शेवटचा षटक घेऊन आलाय तो सागर. निर्धाव चेंडू. आणखी एक रनआउटचा चान्स सोडलाय लालने. रोहित शर्माच्या हातात बॉलच आलेला नाही आणि एक चोरटी धाव.
गुड फिल्डिंग. आणि खणखणीत असा षटकार मारलाय शेवटच्या चेंडूवर पंकजने. 50 धावा पूर्ण केल्या आपल्या टीम साठी पंकजने. आणि जिंकण्यासाठी ऋतिक शिंदेच्या टीमला पाहिजे 51 धावा. चला आरओबी टीम बॅटिंग साठी यायचंय. आरओबी टीमने बॅटिंग साठी यायचंय. चला आरओबी टीम बॅट्समन 51 धावांचं टार्गेट. बॅटिंगला आलाय तेजस आणि नॉन स्ट्राईक एंडला गेलाय तो सत्यम. सॉरी नॉन स्ट्राईक एंडला गेलाय तो सागर. पहिलं षटक घेऊन आलाय आपल्या टीम साठी सनी भोकरे. वाईड एक्स्ट्राची धाव. सनी प्रत्येक मॅचच्या पहिल्या ओव्हर मध्ये विकेट घेत असतो. नो बॉल. फ्री हिट 77. आणि फ्री हिट वर आलाय तो षटकार तेजसच्या बॅट मधून. आणखी एक षटकार तेजसच्या बॅट मधनं. आणि आणखी एक चौकार आलाय आता. मिसफिल्ड चौकार. प्रत्येक मॅचच्या पहिल्या ओव्हर मध्ये सनी भोकरे विकेट घेत होता, पण ह्या मॅच मध्ये त्याने रन दिले 22 आणि विकेट मिळाली 0. षटकार. 31 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. बॉलिंग साठी आलाय तो शुभम. काहीशी मिसफिल्ड झाली होती सुशांत गोंदकर कडून, पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पंकज कडून. आणि तेजसच्या बॅट मधून आलाय चौकार. शिवम पगारला मिळाली ती तेजसची विकेट. पंकजने उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे. बॅटिंग साठी आलाय तो आदित्य. आणि कॅच सुटलेला आहे गुरुच्या हातातून. षटकार आदित्यच्या बॅट मधनं. 24 बॉल 12 धावा. ओव्हरला 3चा रन रेट पाहिजे फक्त. स्ट्राइक वर आलाय तो सागर. गोलंदाजीसाठी आलाय तो पियुष वाबळे. पियुष मॅन फ्रॉम कोपरगाव. बघू आता आपल्या टीम साठी काय करतो ते.
आणि पहिल्या चेंडूवर सागरने मारला एक पियुषला खणखणीत असा चौकार. आणखी एक षटकार. आता फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये आणि एक बाद. मॅच विन. नो बॉल. अंपायर आकाश बावकेचा इशारा. शेवटचा सामना दीपक दादा थोपटे क्लब वर्सेस TFC बीस्ट. दीपक दादा थोपटे क्लब पुणे टॉस साठी यायचंय कॅप्टननी. अभि सारे चला, अभि सारे टॉस साठी यायचंय.